Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। निवडणुकांच्या प्रचारात ही घोषणा आपण कित्येकदा ऐकली आहे। मात्र ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांमधला फरक मतदारांना ओळखता न आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसलाय। घडलं असंय की शरद पवारांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। मात्र अनेक जागांवर ट्रम्पेट चिन्ह असलेले अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। याचाच फटका शरद पवारांच्या पक्षाला बसलाय आणि हा फटका 1-2 जागांवर नाही तर तब्बल 9 जागांवर शरद पवारांना बसलाय। ट्रम्पेटला मिळणारी मतं जर शरद पवारांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाला मिळाली असती तर या 9 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असते आणि यात चित्र थोडं वेगळं असतं। नेमक्या कोणकोणत्या जागांवर शरद पवारांना फटका बसलाय, मतांचा फरक नेमका किती आहे, आकडेवारी नेमकं काय सांगते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सर्वात आधी पाहूयात नेमक्या कोणकोणत्या जागांवर शरद पवारांना फटका बसलाय। जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा या जागांवर शरद पवारांच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झालाय त्यापेक्षा जास्त मतं ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत। आता मतांचा फरक पाहूयात। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव झाला। या मतदारसंघात त्यांना 4516 मतं कमी पडली, तर ट्रम्पेट चिन्ह असलेल्या विनोद भावळे या उमेदवाराला 7430 मतं मिळाली। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला। इथे ट्रम्पेट चिन्ह असलेल्या बाबासाहेब शेळके यांना 4830 मतं मिळाली। शहापुरातही असंच काहीसं झालं। शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला। तिथे रमा शिंदे नावाच्या ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला 3892 मतं मिळाली। रमा यांची अर्धी मतं जरी बरोरा यांना मिळाली असती तरी ते आज विजयी झाले असते। बेलापूरमध्येही शरद पवारांच्या पक्षाचे संदीप नाईक यांचा फक्त 377 मतांनी पराभव झाला। तिथे प्रफुल्ल म्हात्रे यांच्या ट्रम्पेटला 2860 मतं मिळाली आहेत, तर अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला। तिथेच जयप्रकाश अगरवाल यांच्या ट्रम्पेटला एकूण 4075 मतं मिळाली आहेत। आंबेगावच्या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला। तिथे ट्रम्पेट चिन्ह असलेल्या आणि सारखंच नाव असलेल्या देवदत्त निकम यांना 2965 मतं मिळाली आहेत। 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर। पारनेरमध्ये शरद पवारांच्या उमेदवार आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला। तिथेच ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेल्या सखाराम सारक यांना 3582 मतं मिळाली। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे केज। केजमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झाला, तर दुसरीकडे याच मतदारसंघात अशोक थोरात यांना ट्रम्पेट चिन्हावर 3559 मतं मिळाली। शेवटचा आणि 9वा मतदारसंघ आहे तो म्हणजे परांडा। परांड्यात राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव झाला। दुसरीकडे याच मतदारसंघात जमील खा पठाण यांच्या ट्रम्पेट चिन्हाला 4496 मतं मिळाली आहेत। लोकसभा निवडणुकीतही साताऱ्यात आणि इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला होता। तोच प्रकार आता यावेळेस विधानसभा निवडणुकीतही झालाय। सारख्या चिन्हाचा चांगलाच फटका शरद पवारांना बसलाय। तुमच्याही मतदारसंघात असंच काहीतरी झालंय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला आपण जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।